एक प्रेरणा देणारे असतात. थँक्यू सो मच फॉर लॉट्स ऑफ लव भव्या. आणि पूर्ण अगदी ते क्षणचित्र आहेत ना, जतीननं कॅमेरामध्ये देखील कैद केलं आणि एक लाईफमधली हार्ट टचिंग मुवमेंट असते ना, ती भव्यानं दिली. थँक्यू सो मच फॉर लॉट्स ऑफ लव. नेक्स्ट इयर ज्यावेळी आम्ही या टुर्नामेंटला येऊ, आमच्याकडून आवर्जून एक अतिशय सुंदर अशी बॅट भव्याला आम्ही गिफ्ट करू. आणि आज त्यांनी जे काही क्षण आम्हाला दिले त्याबद्दल दांडाखाडीच्या या छोट्या क्रिकेटरचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. भव्या संदीप पाटीलचा मॅच सुरू होती. जाऊयात आपण आता सामन्याकडे. सातपाडी इंटर झाली आहे मेगा फायनलमध्ये आणि आता सेमीफायनल नंबर 2 पंकज पालन समोर बॅटर तयार आहेत. अनिकेतचा पहिला बॉल सामना करत होता पालनचा आणि जातोय या ठिकाणी तो डॉट. मराठी भाषा राकेश सर जशी वळवायची तशी वळवू शकता. आणि पहिल्याच बॉलवरती पंकज पालननं सुरुवात केली आहे डॉट बॉलनं आणि ग्रेट स्टार्ट. पंकज पालन हे ते नाव ज्या नावानं या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवरती नेलाय. लाईन इथे चेक केली जाईल. बॅटन बॉल किंवा शरीराचा कोणता स्पर्श झालाय का की डावा स्टिकच्या बाहेर. बॅटन बॉल इन्व्हॉल्व, एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल. आयॉन एक्सचेंज जतीन जी किणी दादांचं जे बिझनेस इम्पायर आहे, असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट प्रोजेक्ट आयॉन एक्सचेंज इंडिया लिमिटेड. आणि जतीनजी किणी एक प्रसिद्ध असे उद्योगपती आहेत. आयॉन एक्सचेंजचे ते स्वतः असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट आहेत आणि त्यांचे अनेक प्रोजेक्ट्स सक्सेस झालेत आणि त्यांचं आगमन देखील या ठिकाणी झालं. आणि या टुर्नामेंटसाठी तब्बल 35,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आणि फर्स्ट ट्रॉफी आपल्याला त्यांनी स्पॉन्सर्स केली आहे. त्यांचं शुभागमन होतं. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण व्यासपीठावरती जसे जतीनदादा येतील त्यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. त्यांच्या सोबतीनं रुपेश मामांचं आगमन झालं. या आपण त्यांच्या सोबतीनं असणारा तमाम मित्र परिवार. जतीन सर या व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. फर्स्ट विकेट मैदानावरती जाते. या टुर्नामेंटच्या विकेट लिडिंग टेकर्सकडे एक नजर आपण जरूर ओव्हर ब्रेक नंतर टाकू. रिक्वेस्ट आमच्या नक्कीच पाटील नेटवर्क लाईव्ह टीमला. भरत पाटील जे जावई आहेत विठ्ठलवाडीचे, त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालं, आपलं स्वागत आहे. अविनाश किणी त्यांच्या ठिकाणी आगमन झालं. कल्पेश किणी या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत. प्रवीणजी किणी आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि विलासजी घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला टीम विराथनसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येकी षटकाराला या सगळ्यांकडनं हे कॅश प्राइज लागलेत. विराथन मैदानावरती खेळत आहे, विराथन खुर्द आहे, बट नाव विराथन आहे ना, त्या नावाच्या लौकिकाला शोभेल असं क्रिकेट दाखवायचं. समोर ताई पॅकर्स पालघर एक विश्वविजेता संघ आपल्या मैदानावरती खेळतोय. पालन तयार. पालनचा बॉल टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स पंकज पालनला मिळतो. इथे जीवनदान फलंदाजाला. आणि पंकज पालनाना या मैदानावरती तो जखमी वाघ बनलाय ज्याच्या तोंडाला आहे ना रक्त लागले शिकारचं, अर्थातच फलंदाजांच्या विकेटचं. आणि इतक्या शिकारचा खुर्राक आज त्याला मिळालाय की या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत खूप सुंदर गोलंदाजी पंकज पालनने केली आहे. कॅच ड्रॉप झाली आणि जीवनदान मिळालं फलंदाजाला. फ्रंट फुटला पुढे सरसावत आणि मिड विकेटला फिल्डर. झेल थोडा कठीण होता, प्रयत्न चांगले होते. आणि धावफलकावरती आपण पाहताय पंकज पालनचं षटक मैदानावरती पहिलं संपलंय. आणि पहिलं षटक संपल्यानंतर फक्त आणि फक्त आपण पाहताय या ठिकाणी धावा आले 2 आणि विकेट गेली आहे मैदानावरती 1. 2ला 1 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय सुंदर राहिला 8 दिवसाचा रात्रीचा शिवनेरी चषकाचा प्रवास. जीवाला जीव लावणारा मित्र परिवार खरं तर विराथननं दिला. आवर्जून उल्लेख करू. नयन केणी, चेतन केणी, तुषार दादा, विनायक दादा, अनिल दादा, त्यानंतर पूर्ण जो आमचा शिवनेरी ग्रुप आहे, हृदयाच्या अंतःकरणापासून तुम्हा सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. शिवनेरी चषक कधी सुरू झाला आणि कधी अंतिम टप्प्यात त्याला उत्साह होता ज्यावेळी स्पर्धा सुरू झाली. आता सर्वांचं मन भरून आलंय या स्पर्धेला निरोप देताना. कारण हे फक्त आहे ना क्रिकेट नाही आहे, इमोशन्स आहेत शिवनेरी ग्रुपसाठी, ठस्सन ग्रुपसाठी, तोडफोड ग्रुपसाठी आणि शिवनेरी ग्रुपला अगदी सहकार्य करणाऱ्या सुरेश महिला मंडळासाठी आणि या गावातील प्रत्येक नागरिकासाठी
जे या शिवनेरी चषकाला सहकार्य करत असतं आणि पूर्ण गाव एकत्रित येऊन जी स्पर्धा भरते ना सफाळे नगरीमध्ये, त्या स्पर्धेचं नाव विराथांचा मान, विराथांचा सन्मान आणि सफाळ्याची आन बान शान शिवनेरी चषक. चांगला बॉल आहे, लक फॅक्टर ऑन. प्रज्योत अंभिरे बॉलिंग ट्रॅक वरती, काल दुखापतग्रस्त होता, आज मैदानावरती उतरला आणि त्याचा वेग सध्या त्याचीच कत्तल करतोय. चाललाय बॉल थर्डमॅनला, हा येतो लकी 4. 4 धावा धावफलकावर, 4 स्कोर धावफलकावरती पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गरज रनची, गरज रनची. चामुंडा स्पोर्ट्स एकच तुम्हाला गोष्ट सांगेल, जिंकलात हारलात विचार त्याचा नका करू. चामुंडा स्पोर्ट्स नाव हे देखील ब्रँड आणि ते ब्रँडच राहणार. फक्त त्या नावासाठी तुम्हाला मैदानावरती लढायचं. बॅटची लागली आहे कडा, पंकज पालन तिकडे बॉल स्टॉप करतोय आणि प्रज्योत अंभिरीचं कमबॅक. चौकार जरूर आपण पाहिला, जो काही एक्स्ट्राज रन देऊन गेला. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत आहेत त्या म्हणजे 6. प्रोजेक्टेड स्कोर फक्त 24 धावा आपल्याला दाखवत आहे, कारण ओव्हर नंबर 2 सुरू आहे. फ्रंट फुटला पुढे सरसावत, व्हॉट अ शॉट इज दॅट, ब्रँडम मॅक्युलम स्टाईल डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. तदनंतर बॉल मिड ऑफच्या अगदी नजरेसमोरून जीशानला बीट करत चाललाय. लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा येतोय कडक चौकार. विनायक दादा किणी जर कुठे असाल तर आपण सध्या डीजे ऑपरेटर म्हणून भूमिका पार करा, कारण सध्या संतोष सर रात्रीचं जेवण करतात. इथे फटका चांगला आहे, वरोर एक्सप्रेसच्या विरुद्ध फलंदाज बॅटिंग करतोय मैदानावरती दक्षल, आणि दक्षलची बॅट आता मैदानावरती सांगतीये हो विराथन खुर्द ब्रँड आहे, आणि ते ब्रँडच राहणार. एकदा जोरदार टाळ्या उद्या दक्षलसाठी. ग्रेट ग्रेट स्टार्ट अगेन्स्ट प्रज्योत अंभिरे, ज्यांना ISPL गाजवली, ज्यांना शारजा इंटरनॅशनल स्टेडियम गाजवलं, त्याला सध्या लढतोय. ग्रामीण फॉर्मॅट मधनं विराथन खुर्दचा सध्या एक युवा सितारा, त्याचं नाव आहे दक्षल. षटक मैदानावरती प्रज्योतचं समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आहे 16, आणि या षटकारासाठी आहे ना भरत पाटील, अविनाशजी केणी, कल्पेशजी केणी, प्रवीण केणी आणि विलास गरत यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कुठलाही फलंदाजांना षटकार मारू दे, त्या प्रत्येकी षटकाराला हे 200चं कॅश प्राइज आहे. कुठेतरी आहे ना राकेश सर, ग्रामीण क्रिकेट बदलते पालघरचं, याचा अभिमान ताई पॅकर्स पालघरला देखील राकेश दादा का वाटेल, कारण मागच्या मॅच मध्ये रावळे खेळी विदाऊट आयकॉन 57 ताई पॅकर्सच्या विरुद्ध बनल्या. हे ना प्रोग्रेस ना ताई पॅकर्स पालघरला, अनिकेत राऊतला, पंकज पालनला, राकेश सर जे मेंटॉर आहेत सगळ्यांना आवडेल. ज्या अनुषंगाने ही टीम इकडे कामगिरी करते. बॉल चालला डीप मध्ये, स्वीपर कव्हरला फिल्डर उपस्थित होते. धावा मिळतील या ठिकाणी. पंकज पालन बॉलिंग ट्रॅक वरती आलेत, त्याचा सेकंड स्पेल यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुम्ही पाहताय. पालघरच्या क्रिकेटचा कोहिनूर हिरा, आपल्या शांत स्वभावानं पूर्ण क्रिकेटचं विश्व जिंकणारं नाव म्हणजे अनिकेत राऊत. पालघरच्या क्रिकेटसाठी वी लव्ह फॉर क्रिकेट, वी लिव्ह फॉर क्रिकेट असा ताई पॅकर्सचा संघ ज्यानं बांधला, तयार केला, आणि या टीमला मजबूत करत एक विश्वविजेता संघ बनवण्यामध्ये नक्कीच या संघनायकाचं देखील तितकंच मोठं योगदान राहिलं. प्रभादेवी दादरचं एक क्रिकेट प्रेमी असं व्यक्तिमत्व अमर परुळेकर सर, त्यांच्या माध्यमातून या संघाला नेहमी पुरस्कृत केलं जातं. आणि ताई पॅकर्स पालघर आता टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सर्रास 5 लाख असू दे, 10 लाख असू दे, 20 लाख असू दे, अमर परुळेकर सरांचं एक ओपिनियन तुम्ही ऐकलं असेल, ज्यावेळी पालघर जिल्हा प्रीमियर लीग मध्ये ते म्हणाले अनिकेत राऊतला की तुम्ही कुठेही एंट्री खेळा, जे काही आहे इन्व्हेस्टमेंट ॲज अ पॅकर म्हणून ते अमर सर करतील, फक्त पालघरची टीम खेळली पाहिजे. त्यानंतर सुरू झालेला हा प्रवास आता मागचे 3 ते 4 वर्षाचा अतिशय सुंदर आहे ताई पॅकर पालघरसाठी. पालनला मिळते विकेट, फलंदाज झालेत त्या ठिकाणी मैदानावरती बाद, आणि विकेट जातीये या ठिकाणी. फलंदाज बाद होताना आपण पाहिले ते म्हणजे दक्षल. खूप सुंदर स्टार्ट दिला दक्षलनं, काही हरकत नाहीये. एकदा टाळ्या दक्षलसाठी मित्रांनो नक्की व्हायला हव्या. ज्या गोलंदाजासमोर फलंदाजांची बॅट कधी कधी त्याच्या वेगासमोर मागे जाते, त्या प्रज्योत अंभिरेच्या विरुद्ध एक कडक चौकार आणि षटकार दक्षलच्या बॅट मधून आला.
आणि दक्षलनं जर उद्या ही रील्स इंस्टाग्रामला पोस्ट केली ना तर प्रज्योत अंबिरेची देखील कमेंट कडक यायला हरकत नाहीये. इतके कडक 2 फटके त्यांना प्रज्योत अंबिरेच्या विरुद्ध सजवलेत. 19 लॉस ऑफ 2. पालन तयार आहे. षटकातील पुढचा बॉल. पालघर क्रिकेट बदलत आहे. अनेक मोठ्या स्पर्धा पालघर क्रिकेटमध्ये येत आहेत. आता लवकरच एक 3 लाखाची रावळ्याची स्पर्धा येते. अजयदादा भोईर यांची, प्राणदादा आणि हरेशदादा केणी यांच्या मार्गदर्शनाखाली एबी ट्रॉफी. त्या स्पर्धेमध्ये देखील भारतातील सगळे तारे सितारे खेळताना तुम्हाला दिसतील. कदाचित दिल्ली धमाका येण्याच्या देखील चान्सेस खूप मोठ्यात, कारण 3 लाख रुपये पहिले पारितोषिक आहे. 19 धावा धावफलकावर. पालन तयार आहे. पालनच्या षटकातील हाफ ट्रॅकर पाठवलाय बॉल. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि एक हुक शॉट आणि हा येतोय षटकार विराटन खुर्द चामुंडा स्पोर्ट्स टीम साठी. षटक संपलंय मैदानावरती. 3रं आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धावा झालेत 25. डीजे सुभाष सर आपल्या सोबत जॉईन झालेत. ऐकूयात एक सॉन्ग आणि पुन्हा परतू मैदानावर. $25 ऑन दी बोर्ड. 25 धावा, 3 षटकं संपली आहेत. अजून 3 ओव्हर 25 आले. एक चांगलं टार्गेट सेट होईल. पंचवीस धावा धावफलकावरती. प्रज्योत अंबिरेचा सेकंड स्पेल न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. अनिकेत आणि नैनेश ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट चालला. बॉल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. थोडीशी मिसफील्ड होती, त्यामुळेच आपण पाहता रन्स या ठिकाणी बनणार आहेत. आणि धावफलक स्कोर कार्ड वरती पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. 28 ऑन दी बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेत आणि 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. त्यामुळे आपण बघताय नक्कीच ते एक चांगलं मैदानावरती सध्या वर्चस्व ताई पॅकर्स या टीमचं पाहायला मिळतं. कारण ताई पॅकर्स कडे ना प्रचंड सामर्थ्य, ताई पॅकर्स कडे चेस करण्याची क्षमता आहे. बट संघ किती मोठा असू द्या, चेस करताना दबाव नक्की येतो. जसं कालच्या दिवसामध्ये चेस मास्टर क्रितेश घरतला आपण पाहिलं आणि काय कामगिरी केली होती. अंपाचा इशारा नो बॉल. एक्स्ट्राज रन्स धावफलकावरती येतात. एक्स्ट्राज रन स्कोर या ठिकाणी धावफलकावरती पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पुढे सरकती आहे. धावफलक या ठिकाणी जाऊन पोहोचलं 32. 32 धावा धावफलकावर. आणि नेक्स्ट बॉल ऑफ फ्रीट. 50 धावा एकदा बनल्या ना मॅचला नक्की मजा येईल. खोलत टाकला होता बॉल आणि व्यवस्थित बॅट वरती आला नाही. प्रज्योत अंबिरेच्या वेगाचा बोलबाला सध्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच वेगासाठी प्रज्योत अंबिरेला ओळखलं जातं. प्रचंड वेग आहे प्रज्योत अंबिरेकडे. लकडी तोड गोलंदाज म्हणून प्रज्योत अंबिरेची टेनिस बॉल क्रिकेट विश्वात ओळख आहे. प्रज्योत अंबिरे तयार आहे. बॉलिंग मार्कवर 34 झालेत स्कोर कार्ड वरती. षटक सुरू आहे मैदानावरती. आपण बघताय 4थं, त्यामुळे एक चांगल्या स्टेजला आहे सध्या टीम. हा देखील फटका चांगला आहे. चाललाय बॉल घरंगळला डीप मध्ये. आउटफील्ड तिकडे फास्ट बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा फरार झाला बॉल. सरळ सीमारेषा पार की मैदानाच्या आत थांबलाय. ते चेक करावं लागेल आणि अंपायरनं सांगितलं हो बाउंड्री चेक करायची आहे. हे कन्फर्मेशन अंपायरला हवंय. बॉल बाउंड्रीच्या बाहेर ट्रॅव्हल झालाय की थांबलाय आणि अंपायरनं निर्णय पाठवला थर्ड अंपायर टेक्निकल टीम कडे. या आपण चेक करूयात ऑन स्क्रीन डायरेक्ट आपल्या टीव्ही मॉनिटर वरती. हा रिप्लाय पाटील नेटवर्क लाईव्ह या ठिकाणी घेऊन येईल. आधी अंपायर्स चेक करतील आणि तदनंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार. दूध का दूध पाणी का पाणी, क्या होगी आगे की कहाणी. काय टेलिकास्ट या टुर्नामेंट मध्ये पाटील नेटवर्क लाईव्हचं राहिलं. ग्रेट जॉब बॉयज. आणि नक्कीच शिवनेरी चषकानं जो विश्वास पाटील नेटवर्क लाईव्ह वरती ठेवला तो विश्वास जपताना आपण पाटील नेटवर्क लाईव्ह टीमला पाहिलं. अशा अजून तुमचे यूट्यूब फॅमिली वाढू दे. खूप साऱ्या क्रिकेट टुर्नामेंट तुम्ही कव्हर करू दे या शुभेच्छा. आणि हा इशारा या ठिकाणी येतोय. बॉल ट्रॅव्हल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळतील धावा 4.
आणि ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर. कशा प्रकारे हा बॉल ट्रॅव्हल झाला होता बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळाले. बट बॉटम लाईन ऑफ दी एंड म्हटलं जातं ना, अंत भला तो सब भला, आणि तेच या ठिकाणी घडलं. आणि हा चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषा बाहेर. मिळालेत धावा. या ठिकाणी आपण बघता 4 चौकारानं स्कोर पुढे जातोय 38. अजून एक बॉल बाकी आहे. .38 ऑन दी बोर्ड. 38 धावा. विकेट गेले 2. अंतिम बॉल बाकी आहे प्रज्योतच्या षटकातला आणि तो चालला डॉट. 4 षटकं संपली आहेत. 38 धावा. चांगल्या स्टेजला दोन्ही टीम मॅच मध्ये इंटर आहेत, कारण 8 विकेट हातात आहेत. टीम चामुंडा स्पोर्ट विरातन खुर्दच्या. येत्या 2 ओव्हरमध्ये पाहूयात किती धावा येतील. एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा परतू मैदानावरती. बोट धावफलकावरती धावा झालेत 38. आता 12 बॉल. आता इथे एक ना माइंडसेट पाहिजे. 12 बॉल मध्ये 15 करायच्या की 12 बॉल मध्ये 20 करायच्या. आक्रमण कुणी करायचं, कुणी थांबायचं, मॅच कोणी ऑन ठेवायची, कुणी डाव पुढे न्यायचा, तर कुणी टार्गेट करायचं, या सगळ्या गोष्टी मैदानावरती आता महत्वाच्या. बॉल तयार झाला. इथे फटका फसला. शेवटच्या या 2 ओव्हरना इम्पॉर्टंट आहेत. इकडे मॅच मधली जी ग्रीप आहे ना, ती हातातून निसटून द्यायची नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते. मनोज बॉल उचलून थ्रो केला जाईल. एक्स्ट्रा कव्हरचे फोल्डर देखील तिकडे ट्राय करतात. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी राहिलं. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वर. 40 धावा धावफलकावरती. नक्कीच एक चांगलं लक्ष आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागलंय. 11 बॉल महत्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत. ताई पॅकर्स पालघर सारख्या संघाविरुद्ध चामुंडा स्पोर्ट्स खूप चांगलं क्रिकेट खेळते. इथे वेगात बॅटचा फ्लो आला. त्यामुळे घडलं काय, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झालाय, आणि तो संपर्क नाहीये म्हणून जिशानचा चेंडू डॉट जातोय. निर्धाव चेंडूची होतीये या ठिकाणी समाप्ती. 40 धावा धावफलकावरती. 2 बाद झालेत. अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सुरेश महिला मंडळाच्या ठिकाणी शुभागमन झालंय. सगळ्या माता भगिनींचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या व्यासपीठावर. इनफिल्डच्या वरती बॉल हवे त्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही पोहोचू शकले, आणि पहिल्या टप्प्यावरती फील्ड झालाय. रनआउटची संधी. ओव्हरथ्रो झालाय. त्यामुळे घडलंय काय, स्ट्राईक देखील मिळाली आहे, आणि जे हवं होतं फलंदाजाला ते त्यांच्यासाठी चांगलं झालं. जे पाहिजे होतं ना, जे अपेक्षित होतं ते मैदानावरती घडलंय. 42 धावा धावफलकावरती. 42 रन्स ऑन दी बोर्ड. कशा प्रकारे सामना पुढे जाईल, कशा प्रकारे मॅच पुढे जाईल, या सगळ्या गोष्टी इकडे अनुभवायच्या आहेत, पाहायच्या आहेत. 42 ला 2 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. खोलात टाकला होता बॉल, चालला त्या ठिकाणी डीप मध्ये. आउटफील्ड तिकडे खूप खूप अगदी आपण पाहताय जरी फास्ट असली ना, वेगात आला क्षेत्ररक्षक चेंडूवरती. त्यामुळे घडलंय काय, त्याचा फायदा मिळाला, आणि टीमची टोटल धावफलकावरती पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये. विरातन खुर्दसाठी एक फार सुंदर पारितोषिक आलं. विरातन खुर्द हा सामना जिंकू दे किंवा हरू दे, फक्त त्यांनी या मॅच मध्ये जरी संघर्ष केला ना, ताई पॅकर पालघर समोर ते चांगले खेळले, लढले, तरी देखील बीजेपी कार्यकर्ता आशिष भोईर यांच्याकडनं तब्बल 15 टी शर्ट दिल्या जातील. एकदा जोरदार टाळ्या होत्या आशिष भोईर यांच्यासाठी. नक्कीच पारितोषिक कौतुकास्पद आहे. तुम्ही हारा जिंका फरक पडत नाहीये. समोर व्यावसायिक संघ आहे, तर फक्त तुम्हाला लढायचं. लढता लढता जिंकू पण शकताय. गतवर्षी सातपाडीनं थोड्या चुका केल्या होत्या, थोडक्यात मिस झालं होतं, आणि संघ हाच होता. ताई पॅकर पालघर चॅम्पियन आहे डिपेंडिंग या टुर्नामेंटची, आणि पालघरच्या क्रिकेट मधला
आज हा जो सण सोहळा ना शिवनेरी चषक, फोर्टी 44 धावा धावफलकावरती. विकेट्स गेलेत मैदानावरती 2. बॉल तयार. पुन्हा एकदा टाकावा लागेल, पुन्हा एकदा टाकावा लागेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ताई पॅकर्स थोडस हलक्यात घेतलंय की काय, लक्ष नव्हतं तिकडे. अनिकेतचं ओव्हरथ्रो झाला होता, नैनेशनं रेडी कॉल केला होता. अंपाचा इशारा, व्हाईट बॉल. 1+1 धावा मिळालेत या ठिकाणी आपण बघताय, त्या म्हणजे 2. आणि धावफलक स्कोर कार्ड वरती या 46 धावा धावफलकावरती लागलेत. जिशान तयार होईल षटकातील पुढील बॉल घेऊन. गोलंदाजी मार्क वरती तो सज्ज झालाय. इथे फटका चालला ऑन साइडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित असतील. टीमची टोटल धावफलकावरती सिंगल डबल नक्कीच पुढे घेऊन जात आहेत आणि धावफलक एक चांगल्या स्टेजला घेऊन आलेत. कारण आतापर्यंत आपण बघताय 47 झालेत. 5 षटकांचा खेळ संपलाय, शेवटचं षटक बाकी आहे. जर इकडे 12-13 रन्स झाल्या तर 10ची सरासरी मैदानावरती मिळू शकते आणि नक्कीच ते एक चांगलं लक्ष या मॅच मध्ये मानलं जाईल, यात ती मात्र शंका नाही आहे. 47 झालेत, कमीत कमी 10 पाहिजेत. 10 ते 12 आल्या तर 60चा एक दबाव मैदानावरती बनवू शकतोय. तो म्हणजे संघ मैदानावरती चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. खूप चांगली कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून या टीमने केली आहे. 47 धावा धावफलकावरती, 2 विकेट्स. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. कहीं जीत बाकी आई, अभी तो कहीं हार बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहा बाकी है, अभी तो नापी है आपने मुट्ठी भर जमीन, अभी तोलना पूरा आसमान बाकी है. क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतं पालघरमध्ये आल्यानंतर. स्पेशली बॉलिंग युनिट पालघरचं हे जग प्रसिद्ध. अनेक लेदरपट्टू, रणजीपट्टू, भारताला रिप्रेझेंट करणारे स्टार पालघर जिल्ह्यानं दिलेत. कॅच ड्रॉप, नशीब साथ देतंय मैदानावरती टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्दला. पुन्हा ओव्हरथ्रो झालाय, पुन्हा रनआउटची संधी आहे आणि आता मात्र विकेट मिळणार आहे. आणि फलंदाज बाद होणार आहेत अनिकेत रनआउटच्या स्वरूपात. थँक्यू डीजे. अनिकेत राऊतचा थ्रो चांगला होता, तिकडे कॅरी करता आला नाही, त्याच्यामुळे अगदी आपण पाहता एक्स्ट्राज रन मिळाले. थोडीशी मिस्टेक झाली होती तिकडे पालनकडनं. धावा धावफलकावरती आता चांगल्या बनलेत. या मॅच मध्ये नक्कीच एक फायटिंग टोटल उभं झालंय. फिनिशिंग टच कोण देणार तो या मॅच मध्ये थोडासा स्ट्रॉंग झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट आली आहे. धनंजय नाईक आहे बॉलिंग ट्रॅकवर. खोलवा टप्प्याचा बॉल डाऊन दी ग्राउंड. हात चाललाय बॉल लॉंग ऑफला आणि हा फक्त षटकार नाही आहे. एक फटका आहे ना, स्वप्न जागी होत आहेत टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द साठी की आपण व्यावसायिक टीमचे धाबे दणाणू शकतो. सफाळेकर म्हणून अभिमान वाटत असेल ना आज चामुंडा स्पोर्ट्सचा, एकदा टाळ्या नक्की बनतात या टीमसाठी. काय खेळतोय मैदानावरती हा संघ. आता कमबॅक गोलंदाजाचं आणि विकेट जातीये. टीम म्हणजेच धनंजय नाईकच्या खात्यात. धनंजय नाईक विरुद्ध एक वार झाला होता, त्यानंतर नाईकनं पलटवार केलं आणि धावफलक मैदानावरती आता थांबलेलं सध्या आपल्याला पाहायला मिळतं. 54. कम ऑन डीजे. गावागावान खुल्ला मैदान, पोरसी कसरती होते धमाल. शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण असं जे टेनिस बॉल क्रिकेट सध्या आपण एन्जॉय करत आहात. आपण आहात सध्या विराथन मधील सफाळ्यामध्ये. सिंगल घेण्याचा कॉल, न्यू बॅटर आले होते, बीट झाले आणि तदनंतर आपण पाहताय मैदानावरती घडलंय काय तर धावफलकावरती एक सिंगल ठिकाणी ऍड झाली आहे. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर धावफलकावरती पुढे जाईल.
अब तक 55 अजूनही काही बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. 2 चेंडू येणं बाकी आहे आणि त्याच्यामध्ये 4 मिळतील का? फटका कडक आहे, क्वालिटी शॉट आहे आणि काय जेल तिकडे मात्र झालाय. कॅच ऑफ दी टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळा होऊ द्या जीशानसाठी. या स्पर्धेतील एक अप्रतिम आणि उल्लेखनीय झेल त्यानं टिपलाय. काय कॅच घेतली आहे, काय कॅच घेतली आहे. सुपर ऍक्शन रिप्ले पाहायला मजा येईल आणि ऍक्शन रिप्ले पाटील नेटवर्क लाईव्ह आपल्या समोर घेऊन आली आहे. धनंजय नाईक बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर दी विकेट. टप्पा पडला, लेंथ बॉल बॅकफुटला गेले, स्लॅश केलं होतं आणि जीशाननं लगावली डाईव्ह. उडता जीशान आणि तदनंतर टिपली या स्पर्धेतील आठवणीत राहणारी एक ब्रिलियंट कॅच. नक्कीच एक सुंदर आणि अविस्मरणीय झेल शिवनेरी चषकातील जीशाननं कॅरी केलाय. आता अंतिम बॉल मैदानावरती बाकी आहे. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू आणि रन झालेत ऑलरेडी. स्कोर सेट आहे 55. चौकार आला तर 60, षटकार आला तर 62चं टार्गेट. आणि जर या मैदानावरती इथे डबल जरी आली तरी ती पुरेशी असेल, कारण 57 बनवले होते याच टीमच्या विरुद्ध. एंजल स्टार रावळेने देखील खूप चांगले क्रिकेट खेळलं. जय भवानी जलसार चांगले क्रिकेट खेळली. त्रिशिलबन संतोष भुवननं चांगलं क्रिकेट खेळलं. त्या सोबतीने आपण दांडा खाडीला पाहिलं, खूप सुंदर कामगिरी दांडा खाडीनं केली. चामुंडा स्पोर्ट्सला तुम्ही पाहताय आणि ताई पॅकर्स पालघर अशा टीम्स आपल्याला पाहायला मिळाल्यात अंतिम टप्प्यात. लॉंग ऑन चेंडूवरती आला वेगात आणि त्या ठिकाणी बॉल त्याने स्टॉप केला. तोपर्यंत मात्र धावफलकावरती आपण पाहताय कंप्लीट करण्यात आलेत. त्या ठिकाणी 2 म्हणजे बनलेत 57 आणि 58 धावेचं लक्ष या मॅच मध्ये पार करायचंय. 58 धावेचं रनचेस मैदानावरती पूर्ण केलं जाईल की या धावा या ठिकाणी थांबवल्या जातील, त्या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात आपल्याला सापडणार आहे. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. शिवनेरी चषकचा आजचा अंतिम दिवस आणि सेमीफायनल नंबर 2 चा सामना. विकेट मार्क करायचे आमचे जे विकेट केअरटेकर आहेत, ग्राउंड्समॅन आपण खेपट्टी त्या ठिकाणी आखायची विनंती आहे. लगेचच शिवनेरी ग्रुप लक्ष सुद्धा खेपट्टी आपल्याला लाईन्स, वाईड लाईन्स आणि लगेचच तिकडे आपल्याला काम करायचं. कम ऑन डीजे. सुंदर सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. हार जीत ही लपंडावर, सिद्ध होऊनी तुला उजळायचे पुन्हा. अडवतील ही लाख वादळ, या वादळांसमोर संघर्ष करून जिंकायचंय तुला पुन्हा. क्योंकि हारने के बाद कहानी खत्म नहीं होती, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. मजा आला मॅचला, कुठेही जाऊ नका. पुन्हा एकदा आपण लगेचच जाणार आहोत मैदानाच्या आत. शिवनेरी चषक 2025 सेमीफायनल नंबर 2 आणि मॅच सुरू होणार आहे. ताई पॅकर पालघर वर्सेस चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. त्यामुळे विनंती आहे, एक्स्ट्रा वेळ न घेता लगेचच आपण सलामीची जोडी मैदानावरती
तुम्हाला पाठवायची आहे. टार्गेट चांगलं सेट झालंय. 57 झालेत. बनवायच्यात मैदानावरती धावा या ठिकाणी आपण बघताय त्या म्हणजेच सामना जिंकण्यासाठी 58. चं रन चेस. कोण जिंकेल ही मॅच? चला विकेट आखून झालीये का? लगेचच इशारा करा म्हणजे जेणेकरून मैदानावरती चला अंपास आपण पोचायचं. आपल्याकडे जास्तीचा वेळ नाहीये. आपल्याला प्रत्येक क्षण या ठिकाणी महत्वाचा आहे. इच अँड एव्हरी मिनिट इम्पॉर्टंट आहे. कारण आज स्पर्धेचा अतिशय महत्वाचा दिवस आहे. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसाचं क्रिकेट आज खूप सुंदर रंगणार आहे यात तीमात्र शंकाच नाही आहे. कारण आज एक क्वालिटी क्रिकेटची आशा अपेक्षा घेऊन या ठिकाणी प्रेक्षक राजा मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष सहर्ष स्वागत असेल. कारण शिवनेरी चषक एक वेगळा क्रेज, एक वेगळा संघर्ष शिवनेरी चषकाचा. मजा येते इकडे आल्यानंतर. प्रेक्षकांना एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ, चांगलं ग्राउंड आहे, चांगली साथ इथलं क्रिकेटवरती प्रेम करणारे प्रेक्षक देतात. प्लॅटफॉर्म आहे प्रत्येकासाठी. प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या ज्याच्याकडे टॅलेंट आहे त्याच्यासाठी संधी म्हणजे शिवनेरी चषक आहे. थोडाच वाद. आता मॅचचा दुसरा डाव. इतिहास घडवेल का मैदानावरती आज टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द, की पुन्हा एकदा डिपेंडिंग चॅम्पियन आणि गतवर्षीची रनरअप या दोन टीम मध्ये तीच मेगा फायनल जी 2024च्या पर्वात आपण पाहिली आहे ती आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल. या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायची आहेत आणि ती उत्तरं शोधण्यासाठी जाऊयात आपण मैदानाच्या आत. सामन्याला होतीये सुरुवात. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार झालाय. सेमी फायनलचा सामना एक अतिशय महत्वाचा आणि रोमहर्षक आणि चुरशीचा संघर्ष ही मॅच तुम्हाला दाखवेल. खूप साऱ्या प्रेक्षकांनी प्रेम दिलं या स्पर्धेला म्हणून एक वेगळ्या उंचीवरती शिवनेरी चषक जाऊन पोहोचलं. पहिल्या षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच गोलंदाज नैनेश बॉलिंग ट्रॅक वरती आला. पहिल्या बॉल वरती अपीलामध्ये राहिले गाफील आणि तिकडे पूर्ण झाली आहे एक सिंगल लेग बाईटच्या स्वरूपात. एका सिंगलनं डाव सुरू झालाय. रनचेस 58चं. सलामीची जोडी या मॅच मध्ये आपण पाहताय. पुन्हा एकदा विघ्नेश आणि समीर. नैनेश तयार. त्याच्या लाईफ मध्ये त्यानं अनेक मॅचेस खेळलेत. हा मॅच इम्पॉर्टंट आणि इथे विकेट आली आहे. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्दला पहिलं यश मिळवून दिलंय गोलंदाज नैनेशनं. म्हणजे संघर्ष करायला ते तयार आहेत. आणि या स्पर्धेसाठी आपण बघताय श्री नचिकेत पाटील सरपंच ग्रामपंचायत वेढी मांजुर्ली आणि पालघर तालुका प्रमुख बोईसर विधानसभा त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. व्यासपीठावरती मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय श्री वेढी गावचे कार्यसम्राट सरपंच आदरणीय श्री नचिकेत पाटील साहेबांचं शुभागमन होतं.
पालघर तालुका प्रमुख बोईसर विधानसभा आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय। शिवनेरी चषक आज अतिशय महत्त्वाचा दिवस। आज महत्त्वाचा दिवस का तर आज शिवनेरी चषकाची फायनल थोडाच वेळात आपल्या भेटीसाठी येणार आहे। बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर कॅनॉन गिरीशचा ड्रोन देखील आता हवेमध्ये संचार करू लागलाय। थोडाच वेळात मैदानावरती एक जबरदस्त आता मेगा शो आपल्याला पाहायला मिळेल। फायनल मध्ये दाखल झालाय ग्रामीण फॉर्मॅट मधनं ध्रुव 11 सातपाडीचा संघ। बॉल तयार, इथे फटका समोर फसलाय, कॅच 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 ड्रॉप। हेच तर केलं होतं रावळेनं, जिथे मुवमेंट रावळेकडे होता त्यानंतर त्यांनी मिस केला होता, कॅचेस ड्रॉप झाल्या होत्या। तुम्ही आहे ना असं विचार करू नका की आपण ताई पॅकर पालघर समोर खेळतोय। तुम्ही हा विचार करा की आपण होम ग्राउंड वरती आपल्या होम टीम समोर प्रॅक्टिस करतोय। एक वेगळा कॉन्फिडंट या टीमला मिळेल, मजा मॅचला। कारण अशा प्रकारे जर चुका मैदानावरती तुम्ही केल्या तर मात्र रिझल्ट काहीतरी वेगळा पाहायला मिळेल। 3-1 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळते। सुंदर गोलंदाजी करतोय नैनेश डावकुऱ्या, त्याचे फलंदाज स्ट्रायकर एंडला प्रॉपरली कनेक्ट नव्हता बॉल, मात्र रिझल्ट आपण पाहता थोडंसं कुठेतरी एक दिलासा देऊन या ठिकाणी नक्की जाईल। टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते पहिलं षटक 4 धावा झालेत। रिक्वायर रन रेट 10च्या पुढे गेलं ना मग चेस करताना संघ किती मोठा असू दे अडचणी त्यामध्ये येतात, अडचणी माणसाच्या आयुष्यातच असतात। जीवनात संकट येणं म्हणजे पार्ट ऑफ लाईफ, त्याच्यावरती मात करणं म्हणजे आर्ट ऑफ लाईफ। त्या आर्टचा आर्टिस्ट आज ताई पॅकर्स पालघर आहे की मैदानावरती टीम चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द आहे। हाफ ट्रॅकर आता चाललाय बॉल फाईन लेगला, करेल बाउंड्री लाईनच्या बाहेरचा सफर आणि येतोय पहिला संघर्षमय चौकार, 4 धावा। नुकतंच उपस्थित झालेत श्री नचिकेत पाटील सरपंच ग्रामपंचायत वेढी, पालघर तालुका प्रमुख बोईसर विधानसभा। शिवनेरी चषक म्हटलं ना की या सगळ्या आमच्या मित्र परिवारामुळे, शिवनेरी ग्रुप वरती, विराथन गावावरती प्रेम करणाऱ्या मान्यवरांमुळेच यशाच्या उंच शिखरावरती जातं। पंचायत समिती सन्माननीय सुभाषजी म्हात्रे साहेब त्यांच्या कार्याची दखल या पूर्ण सफाळे आणि पालघरनं पाहिली आहे। सुभाषजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे। सदानंद किणी साहेब आपल्या सोबत जोडले गेलेत, त्यांचं स्वागत आहे। ग्रामपंचायत सदस्य विरातन खुर्द म्हणून ते सध्या काम करतात आणि या अशा दिग्गज व्यक्तिमत्वांनी हे व्यासपीठ भरत चाललंय। थोड्याच वेळात हिंदुश्री या स्पर्धेसाठी ज्यांनी 55,000 रुपयाचं आपल्याला पारितोषिक दिलंय त्यांची देखील या ठिकाणी वाट पाहिली जाते। इथे शॉट चांगला आहे, अलॉंग दी कार्पेट चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि रन्स मिळतील त्या ठिकाणी 4 हा येतोय चौकार। षटक मैदानावरती पहिलं सो मच, एक अतिशय चांगलं सॉन्ग या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालं आणि अशाच काही सॉन्ग साठी डीजे सुभाष कदम यांना ओळखलं जातं दम या नावामध्ये, म्हणून तर ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि या ठिकाणी शुभागमन होतं। आज ना ह्या सगळ्यांचा एक सण म्हणून सगळे अगदी उत्साहात आनंदात आणि खूप सारा मेकअप करून सगळे आपल्या बहिणी आल्यात। सगळ्यांचं स्वागत आहे कारण आज शिवनेरी चषकाची मेगा फायनल आहे। स्वागत आहे या सगळ्या माता भगिनींचं जे व्यासपीठावरती उपस्थित होतात। कारण शिवनेरी चषक या सगळ्यांसाठी काय तर घरामध्ये ना कधी कधी आई सहज म्हणते की मी थोडा थकलोय आता तू झाडू मार आपल्या मुलाला, पण या मैदानावरचा खडानी खडा या सगळ्या आपल्या माता भगिनींनी दूर केला का तर या शिवनेरीच्या चषकात येणाऱ्या कुठल्याही खेळाडूला दुखापत होऊ नये त्या सगळ्यांनी झाडू घेऊन मैदानावरती साफसफाई केली। आणि ही गोष्ट जर आज तुम्हाला आवडत असेल या स्पर्धेमध्ये ना शिवनेरी ग्रुपच्या पाठीशी या सगळ्या माता भगिनी खंबीरपणे उभ्या असतात म्हणून एक वेगळा धीर खरं तर या शिवनेरी ग्रुपला मिळतो। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सुरेश महिला मंडळासाठी, खरं तर त्यांच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा अपुरी आहे।
मॅच चांगली चालली आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे थोडेसे लेट ऑनलाईन जोडलेत आणि मैदानावरती आलेत, ताई पॅकर्स पालघर ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मधनं सेमीफायनल मध्ये आला आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीणचा संघ एक गाव 11 खेळाडू घेऊन चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द मैदानावरती खेळतीये. खूप मोठा फरक आहे. एका बाजूला गाव दुसऱ्या बाजूला पूर्ण पालघर तालुका जिल्हा म्हणू शकतो आपण. तिकडचे स्टार भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचे, बट संधी आहे ना, दोघे क्रिकेटच खेळणार आहेत. त्याच्यामुळे दोघांना फक्त चांगलं खेळायचं. जो चांगलं खेळणार आहे तो मैदानावरती जिंकणार आहे. फक्त फरक काय, जो जिंकणार आहे तो थेट फायनल मध्ये जाणार आहे. आणि ही मॅच कोणत्या टीमच्या बाजूने जाईल त्याचं उत्तर आपल्याला थोड्या वेळात या ठिकाणी सापडेल. ड्राईव्ह केलं समोर लॉंग ऑफला फील्ड, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलं. धावफलकावरती आपण पाहता या ठिकाणी स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतं. या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये नक्कीच या ओव्हरनंतर थोडा बदलाव करू. आम्ही देखील थोडासा ब्रेक घेतो. लंच दुपारी नक्कीच उत्कर्ष करून आलेत, आता त्यांनी डिनर केलंय. आता आम्ही थोडं डिनर ब्रेक घेऊ आणि उत्कर्ष आपल्यासोबत 2 ओव्हर नंतर जोडले जातील. 15 लॉस ऑफ 1. खोलवा टप्प्याचा बॉल अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला फील्ड आणि थ्रो आला. तोपर्यंत एक सिंगल. सोळा धावा धावफलकावर. 16 लॉस ऑफ 1. आता बॉल बाकी आहेत मैदानावरती. आपण बघताय या ठिकाणी 26 आणि धावा बाकी आहेत 42. 10 पेक्षा सरासरी अजूनही आटोक्यात आहे. इथे फटका चांगला, बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केला, लेट कट बॉल चला थर्ड मॅनला, आउटफील्ड फास्ट आणि विघ्नेशच्या बॅट मधून आलाय हा चौकार आणि या चौकारानं स्कोर जाऊन पोहोचलाय धावफलकावरती. आपण बघताय तो म्हणजेच 22-0. 20 ला 1 बाद. सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. थोडं जोरात स्लाइस केलं होतं अपरकट स्टाईल आणि 20 धावा झालेत म्हणजे अजूनही 38 ची गरज आहे. समीकरण मैदानावरती 25 चेंडू 38 धावा. चांगला चाललाय सामना, बट मॅच मध्ये आहे ना ताई पॅकर पालघर सहजासहजी थोडी मॅच सोडणार आहे. खूप घाम गळावा लागेल या मॅच मध्ये, खूप परिश्रम करावे लागतील. ते म्हणजेच टीम विराथनला. अजूनही बॅटिंग साठी मना डॉन येणं बाकी आहे. गोलंदाज तयार. बॅटची कडा शॉर्ट थर्डमॅनला स्टॉप केला. वेल फील्ड. अगदी छोट्या वयाचा आणि छोट्या चणीचा खेळाडू तुम्हाला तिकडे पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग करत असताना जीतच्या नावामध्ये जीत आहे. आणि आज विराथन खुर्दकर म्हणत असतील आज ये जीत हमारे नाम दे दे. कारण हा सामना जर विराथननं जिंकला ना तर पूर्ण पालघरच नाही टेनिस बॉल क्रिकेट विश्वात चर्चा होईल. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्दच्या नावाची. 24 चेंडू 38 ची गरज आहे. मी तुर्तास थोडा थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. शिवनेरी चषक मंजिल चाहे कितनी भी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे से होकर चलते हैं. या मॅच मध्ये दोन्ही टीमची सुरुवात शून्यातून झाली आहे. 57 बनलेत, 58 ताई पॅकर्स चेस करून फायनल मध्ये डिपेंडिंग चॅम्पियन येणार का या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण जाऊयात. आमचे समालोचक मित्र खूप सुंदर समालोचन सध्या उत्कर्ष करतोय आणि आपण उत्कर्ष पाटील यांचं स्वागत करूयात. साठी सदानंद किणी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलं. माजी सभापती पंचायत माजी ग्रामपंचायत सदस्य त्यांच्याकडनं हे 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलं. आणि व्यासपीठावरती आपण एक भव्य स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करत आहोत. आणि सदानंद किणी यांच्याकडनं एक पारितोषिक आहे. विरातन खुर्द जर सामना जिंकला
3000 सगळेजण इकडे विरातन खुर्दला सपोर्ट करतात. पण याच विभागाचा स्टार आता बॅटिंग ट्रॅक वरती आलाय आणि सफाळ्यातील पालघर जिल्ह्यातील एक चर्चेत असणारं नाव सन्माननीय श्री नचिकेत पाटील साहेब, सरपंच ग्रामपंचायत वेढी मांजुर्ली आणि पालघर तालुका प्रमुख बोईसर विधानसभा, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. अनिलजी किणी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करत आहोत. अनिलजी किणी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. या आपण स्वागत आणि सन्मान करतोय श्री नचिकेत पाटील साहेब. एक मोठं सहकार्य त्यांचं नेहमीच शिवनेरी ग्रुपला लाभतं. त्यांचं खूप सारं प्रेम या स्पर्धेवरती शिवनेरी चषकावरती आहे आणि त्यांचा हा सोहळा स्वागताचा या ठिकाणी आपण अनिलजी किणी यांच्या शुभ हस्ते पूर्ण करतोय. आणि या स्पर्धेसाठी सबल आपण बघताय 22,000 रुपयाचा आर्थिक सहकार्याला एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या नचिकेतदादा पाटील यांच्यासाठी. या सगळ्या सहकार्यामुळे शिवनेरी चषक यशाचं उंच शिखरावरती जातं. चला या आपण अनिल किणी यांच्या शुभ हस्ते सन्मान करत आहोत. नचिकेतदादांना विनंती आहे, दादा आपण थोडं पुढे या. या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी एक युवा सरपंच आणि एक युवा नेतृत्व पालघर जिल्ह्यातील बोईसर विधानसभेचं. आणि दादा तुझ्या कार्यानं असंच वेढी गाव सफाळे परिसर सातत्यानं प्रगती करू दे हीच आई भवानी आणि मा जगदंबे चरणी प्रार्थना. आणि उद्योग क्षेत्रामध्ये तुम्हाला खूप सारं यश मिळू दे या शुभेच्छा. तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती, त्यामुळे सुभाष सर आम्ही तुम्हाला थांबवतोय. ओव्हर ब्रेक मध्ये सॉन्ग आपण कंटिन्यू फिनिश करू. चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार आणि एक सन्मान अजून आपण व्यासपीठावरती करतोय. माजी पंचायत समिती सुभाषजी म्हात्रे साहेब आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा सन्मान केला जाईल. दिनेश किणी यांच्या शुभ हस्ते आपण सुभाषजी म्हात्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. सुभाष म्हात्रे साहेबांना विनंती आहे आपण थोडं पुढे या आणि हा सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारायचा आहे. धन्यवाद. हा सन्मान झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण जातोय अजून एक सन्मानाकडे. अनिलजी म्हात्रे साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत. सुभाष म्हात्रे साहेबांचा जसा सन्मान पूर्ण होईल इथे क्लीन बोल्ड फलंदाज बाद. व्हॉट अ मॅच. पाहुण्यांना देखील आपण सन्मानित करतोय आणि मॅच देखील एन्जॉय करतोय. ऑनलाईन प्रेक्षक जे आमच्या सोबत आहेत त्यांची आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. बट खूप सुंदर टेलिकास्ट पाटील नेटवर्क करताय, त्यांच्यावरती आपला ट्रस्ट बिलीव्ह आहे. पाटील नेटवर्क जरूर जपेल. 2 फ्रेम मध्ये आपण हे सगळे चित्र थोड्याच वेळात पाहू. सुभाषजी म्हात्रे साहेबांचा सन्मान होता. यानंतर अनिलजी म्हात्रे यांना सन्मानित केलं जाईल. दिलीपजी घरत यांच्या शुभ हस्ते. दिलीपजी घरत यांच्या शुभ हस्ते. चला आता आम्हाला देखील कळत आहे की मॅच क्लोज झाली आहे ना, आता आपण सन्मान थोडा वेळ थांबूयात. पाहुण्यांना रिक्वेस्ट आहे फक्त एक 10 ते 15 मिनिटं आपण मॅच एन्जॉय करत राहा. अनिलजी म्हात्रे यांचा सन्मान झाल्यानंतर आपण लगेचच मॅच कडे वळतोय आणि अनिलजी म्हात्रे यांचा सन्मान ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. नाऊ बॅक टू क्रिकेट, नाऊ बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच. धन्यवाद. अटीतटीचा सामना. एका बाजूला ग्रामीणचे स्टार चामुंडा स्पोर्ट्स विराथन ज्यांच्या पहिल्या डावामध्ये ज्यांच्यासाठी बक्षिसांचं अगदी खैरात केलं होतं. सन्माननीय भरत पाटील असतील, जावई आहेत याच विभागातले. तदनंतर अविनाशजी किणी असतील, कल्पेशजी किणी असतील, प्रवीण किणी असतील, विलास गरजसर यांनी प्रत्येक षटकाराला 200 रुपये. आणि त्या मॅचमध्ये तुम्हाला पहिल्या डावात 3 षटकार बघायला मिळाले. ते षटकाराचं कॅश प्राइज इथे जमा झालंय. सँडी दादा असतील, प्रफुल्ल घरत भाऊ असतील, तदनंतर नवजोत भाऊ असतील, राकेश घरत यांना पण पाहत आहेत. आणि निश्चित स्वरूपात एक मित्रांची एक यारों के यार तिथे मॅचला एन्जॉय करतात. जरी त्यांच्या घरातला खेळाडू मनोज समोरच्या संघात असेल, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की ग्रामीण सितारे वरती आले पाहिजे. गावचं क्रिकेट ते गावचं क्रिकेट आहे आणि त्या गावच्या क्रिकेटला कसं पुढे नेता येईल यासाठी आपण पाहतायत भरतजी पाटील सर जावई, तदनंतर अविनाश किणी असतील, कल्पेश किणी, प्रवीण किणी सर बघायला मिळतात, विलास घरत सर बघायला मिळतील. मॅच अटीतटीचा झालाय. अतिशय सुंदर पद्धतीने सामन्यामध्ये आता 2 टर्न आलेत. 18 बॉल 31. काय सामना रंगलाय. यासाठीच चामुंडा स्पोर्ट्स विराथन यांची ओळख आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं दाखवून दिलं की आम्ही समोर सेमीफायनलचा संघ आहे आणि सेमीफायनलमध्ये एक बलाढ्य संघ जरी समोर आला असेल, ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेट सध्या पिंजून काढलंय, हरकत नाही. सफाळ्यामध्ये आलात तर त्यांचं स्वागत आहे. आम्ही मेहमान नवाजी चांगली करतो. 18 बॉल आणि 31चा मॅच. घेऊया एक छोटा ब्रेक आणि ऐकूया पीके साऊंड.
अंदाजे ट्रॅक वरती स्वप्नील आलेत. जसे स्वप्नील आले स्वप्नीलसाठी बक्षीस आली. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल स्वप्नील जर पहिल्याच बॉलला इथे विकेट तर मिळवला. फलंदाज होता मनोज पाटील. काय सामना रंगलाय. अगदी प्रेक्षक एन्जॉय करतात, प्रेक्षक मजा करतात. ताई पॅकर्सला इथे शरणांगती पत्करायला लावलंय. परेश दादा किणी, परेश मंडपन डेकोरेटर. स्वप्नीलच्या 2 ओव्हरमध्ये जर त्यांनी 3 विकेट घेतले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि स्वप्नीलचं दुसरं षटक आलंय ज्यामध्ये त्याने मनोज सारख्या फलंदाजाला बाद केलंय. गॉन इथे आपण पाहू शकाल आता मैदानाच्या आतमध्ये स्वतः अनिकेत दाखल झालेत. आणि अनिकेत यांना दाखल होण्याची पहिली वेळ आली या स्पर्धेमध्ये. कारण संघ अडचणीत मध्ये आला. ज्या वेळेला टॉस जिंकले त्यांनी स्वीकारलं फलंदाजी स्वीकारली. त्यांनी सांगितलं की हरकत नाही, समोरचा संघ मोठा आहे, आम्हाला त्याच्याने काहीच करायचं नाही, आम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. आणि या शिवनेरी चषकामध्ये आता ताई पॅकर्स संघाला टॅकल केलंय जिथे 17 बॉल आणि 31 धाव्यांची गरज. मकरंद पाटील आहेत. एका बाजूला अनिकेत राऊत आलेत. सागर घरत यांच्याकडनं गोलंदाज स्वप्नीलसाठी 100 रुपये आलेत. स्वप्नील या गोलंदाजासाठी सागर यांच्या माध्यमातून 100 रुपये. 17 बॉल 31 चा मॅच. काय सामना रंगलाय. एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी या मॅचला बारकाईने पाहत असेल की आमचा प्रतिस्पर्धी कोण आहे. आणि जिथे आता 17 बॉल 31 चा सामना, कोण जिंकणार, कोण हरणार, कोण खाऊन जाणार भाव, येणाऱ्या काळात सर्व गोष्टी क्लिअर होतील. अतिशय जबरदस्त पद्धतीनं हा सामना आपल्याला बघायला मिळतोय ज्यामध्ये प्रत्येक जण पुन्हा एकदा चांगला बॉल होता. जिथे फक्त आपण पाहू शकाल सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने धावांची गती 28. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 30 धावा. अगदी प्रेशरवाला मॅच. जरी ताई पॅकर्स संघाकडे फलंदाजी खोलवर असली तरी देखील या कंडिशनला थोडंसं प्रेशर घ्यावं लागतं. आणि ते प्रेशर येतं कॅज्युअली आहे. ते क्रिकेटमध्ये खेळच तसं आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक वेळा आपण पाहतात प्रेशरमध्ये काही खेळाडू भरपूर चांगली कामगिरी करतात तर काही खेळाडू आपला खेळ सोडून मग तंबूच्या आश्रयाला येतात. आता प्रेशर कंट्रोल करता येईल का. मकरंद पाटील साठी अनप्लेएबल. स्वप्नील क्या बात आहे. डॉट बॉल. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 30 धाव्यांची गरज. अतिशय सुंदर पद्धतीने हा सामना सध्या पुढे आलाय. 15 बॉल मध्ये 30 धाव्यांची गरज आहे. मकरंद पाटीलला काहीतरी कानमंत्रणा दिलीत अनिकेत राऊतनं. बक्षिसांचं इथे खैरात जर हॅट्रिक घेतली तर भरत पाटील, अविनाश किणी, कल्पेश किणी, प्रवीण किणी, विलास घरत यांनी हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज ठेवले गोलंदाजांना. फुलरलेनचा बॉल. या वेळेला मकरंदने केले कनेक्शन चांगलं. बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार. यांनी जर त्यांच्या 2 स्पेल मध्ये 3 विकेट घेतले तर त्यांच्यासाठी कॅश प्राइज पुन्हा एकदा आलाय. परेश मंडपन डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून इथे आपण पाहतात व्हाईट बॉल. एका षटकारानंतर थोडंसं प्रेशर आलं. 14 बॉल आहेत आणि 14 बॉल मध्ये 23 धाव्यांची गरज. इथे जर आपण तपासून पाहिलं तर आता डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या जर तपासून पाहिली तर थोडीशी आता शांत देखील होते. एक षटकार आला आणि त्या षटकारानंतर एक बॉल वाईट, तदनंतर डॉट बॉल. 13 बॉल आहेत. 13 बॉल मध्ये 23 धावा. सामना कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा घर करतोय. परंतु सफाळ्याचे दर्दी प्रेक्षक सांगतात की आमच्या सफाळ्याचा ग्रामीण संघ येऊ दे वरती. एका बाजूला ताई पॅकर्सचे देखील फॉन फॉलोइंग आहे जिथे पंच आता पाहतात आणि त्या बॉलला इथे डॉट बॉल घोषित केले.
बॅटिंग टीमने लगेच डिमांड केलं की आम्हाला तिसऱ्या पंचांची मदत हवी आहे. काय होईल आता तिसरे पंच काय दर्शवतील हेही आपण पाहणार आहोत. फेअर डिलिव्हरी इथे आपण पाहतात. चांगला बॉल. आता इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल डॉट बॉल आलाय. षटकारानंतर स्वप्नीलने केला कमबॅक. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 23 धावा. डोंगरातून शिट्ट्या येत आहेत, डोंगरातून टाळ्या येत आहेत, कारण ग्रामीण स्टार संघ आपल्याला बघायला मिळतोय. चामुंडा स्पोर्ट्स डुक्टन, चामुंडा स्पोर्ट्स विराथन डुक्टन या ही स्पर्धेमध्ये आपण पाहतात छत्रपती शिवाजी महाराज ती स्पर्धा होती. तिथे निश्चित स्वरूपात फायनल मारली ती याच संघानं, तो म्हणजे ध्रुव 11 आलाय फायनल मध्ये. आणि इथे आपण पाहिलं तर आता कोण येणार. 12 बॉल आहेत, 12 बॉल मध्ये 23 धावा. नेल बायटिंग. ईशान आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. विराथन खुर्द हा संघ जिंकतोय. तर सागर घरत यांच्याकडनं 500 रुपये. आता विराथनकरांसाठी हे दाखवलेलं प्रेम आहे जे भरपूर प्रेक्षकांनी दाखवलंय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतात गोलंदाज आहेत ते म्हणजेच ईशान. त्याचं वय वर्ष आहे 14 आणि 14 वयोगटातील खेळाडू ज्याने या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील घेतलंय. एकदा या खेळाडूसाठी टाळ्या व्हायला हव्या. त्याचं वय 14 आहे. तो ताई पॅकर संघाच्या समोर आता स्लॉग मध्ये गोलंदाजी करतोय. जिथे प्रेशर आहे, जिथे सर्व काही आहे, ईशान सांगतायत की टेन्शन नाही, हीच तर माझी सुरुवात आहे. या चामुंडा स्पोर्ट्स विराथननं मला याच्यासाठीच तयार केलाय. 12 बॉल मध्ये आता 23चा मॅच. खोलवर टप्पाचा बॉल. काय गोलंदाजी केली. समोर अनिकेत राऊत ज्याने पालघरचं क्रिकेट पुढे नेलं, त्याच्या समोर अगदी एक युवा ईशान. खूपच चांगली गोलंदाजी. पहिला बॉल खोलवर टप्पाचा. काय झालंय निश्चित स्वरूपात इथे खराब क्षेत्ररक्षण. मी म्हणेन ही गरज नव्हती. 3 रन आलेत, 38 धावा धावफलकावरती आल्या. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 20 धाव्यांची गरज. एका बाजूला मकरंद आहेत, 5 बॉल आणि 6 धाव्यांवरती खेळतात. एका बाजूला अनिकेत राऊत आहेत जे नुकताच आले, ज्यांनी सिंगल डबल या खेळाला महत्व दिले. ताई पॅकर्स या संघाला इथे अडचण आहे, परंतु त्या अडचणीत मकरंद आहेत आणि मकरंदच्या साथीनं आपण पाहू शकाल अनिकेत राऊत आहेत. 14 वयोगटातील खेळाडू. ईशान गोलंदाजी ट्रॅक वरती. 11 बॉल मध्ये 20 ची गरज. पुढचा बॉल. चांगला बॉल इथे हाताळलाय. चेंडू अगदी मैदानाला गुदगुल्या करत आलाय डीप मध्ये. मिड विकेटला प्रोटेक्शन येईल. रनआउटची संधी. पंचांकडे तिसऱ्या पंचांची मदत घेतली. नक्की काय झालंय तिसरे पंच दर्शवणार की फलंदाज मकरंद इथे बाद आहेत का. अगदी क्रुशियल मोमेंटला इथे डिसिजन खूप महत्वाचं राहील. ताई पॅकर्स आता श्वास अडकला असेल की निश्चित स्वरूपात काय झालंय. चामुंडा सांगेल की जर निर्णय आमच्या बाजूला लागला तर मग सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या बघायला मिळतील. इथे खऱ्या अर्थाने आपण पाहतायत
अगदी क्लोज एन्काउंटर्स. प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत, शिट्ट्या वाजवत आहेत. हेच तर क्रिकेट आहे. जर विराथन खुर्द हा संघ जिंकला तर राकेश डॉन यांच्या स्मरणार्थ अंकुश भोईर यांच्याकडनं 1500 रुपयाचं इथे कॅश प्राइज आलंय. विराथन खुर्द साठी भरपूर प्रेम बघायला मिळतं. काय चाललंय नक्की डगआउट मध्ये, वॉर रूम मध्ये मुन्ना पठाण सर अगदी बारकाईने पाहतात. आणि महत्वाचं आहे, क्रुशल मुवमेंटला मॅच येऊन पोहोचलाय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 20 ची गरज होती. आणि आता आपण ऑन स्क्रीन कडे देखील जाणार आहोत की निश्चित स्वरूपात काय झालंय. पंधरा टी शर्ट्स आहेत. अर्थात राकेश डॉन यांच्या स्मरणार्थ अंकुश भोईर साहेब यांच्या माध्यमातून जर संघ जिंकतोय विराथन तर 15 टी शर्ट्स आहेत. क्या बात आहे. इथे जर जिंकलात इथे जर आपण पाहिलं तर आता सिग्नल येईल अगदी थोड्या वेळात. आणि फलंदाज इथे OUT आउट. मकरंद पाटील बाद झालेत. क्या बात है. पाटील नेटवर्क यांचं कौतुक करावं लागेल. स्पेशली जतीन जबरदस्त. मुन्ना पठाण सरांनी खूप वेळ घेतला आणि तो वेळ त्यांनी सर्व व्यवस्थित दाखवलं. ज्या पद्धतीने मी इंटरनॅशनल क्रिकेटची अंपायरिंग पाहताना त्या पद्धतीने या JP पॅनलचं कौतुक करावं तेवढं कमी. आणि ऑपरेटर कसा असावा तर जतीन किणी यांच्यासारखा असावा. त्यानं जसा अँगल पाहिजे तसा अँगल दाखवला. तुम्हाला या अँगलने पाहिजे इथे घ्या. अशा या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यासाठी तुमच्यातलं टॅलेंट जे आहे ना ते दाखवण्याची ही जी वेळ होती क्रुशल मुवमेंट लावते. बघा इथून जर तुम्हाला थोडंसं इथे मागे पुढे झालं असतं तर त्या गोष्टी सहज सोप्या झाल्या नसत्या. जतीन येतो सभे जबरदस्त पद्धतीनं जी स्ट्रीमिंग पाटील नेटवर्क अनुराग चव्हाणचं तेवढंच कौतुक करावं लागेल. कपिल पाटील यांनी देखील तो फुटेज तेवढ्या खूप छान पद्धतीने कव्हर केला. आणि पाटील नेटवर्क 10 बॉल आणि 10 बॉल 19 ची गरज. नवीन फलंदाज धनंजय. जतीन यांना खऱ्या अर्थानं थोड्या वेळासाठी घाम फुटला जरी थंडीचं वातावरण असलं तरी देखील, कारण महत्वाचं आहे सामना सेमीफायनलचा आणि त्या अनुषंगानं तुम्ही तुमचं काम कसं करता महत्वाचं आहे. पाटील नेटवर्क्स म्हटलं की क्वालिटी का बॉस. 10 बॉल आणि 19 ची गरज. अनिकेत राऊत सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. वय वर्ष 14. गोलंदाजाचं नाव आहे ईशान. अटीतटीचा मॅच, जबरदस्त मॅच, चित्त थरारक, रोमहर्षक. पुढचा बॉल अनिकेत साठी. क्या बात आहे. प्रेक्षक टाळ्या वाजतायत. जिथे प्रेक्षक आहेत तिथे आता नाचतात. कारण ताई पॅकर्स पालघर या संघाला थोडंसं आता बांधलंय. गोलंदाजी करणारा संघ चामुंडा स्पोर्ट्स विराथन. सातपाडी देखील आता वाट बघत असेल की आमचा प्रतिस्पर्धी कोण. काय गोलंदाजी केली ईशाननं. येणारा काळ या क्रिकेट परिपटलावरती ज्या पद्धतीनं रितेश किणी आहेत, नयन किणी आहेत, मनोज पाटील आहेत, प्रणय पाटील आहेत, त्या पद्धतीने ईशानचं देखील नाव घेतलं जाईल आगामी काळात. खोलवर टप्पाचा बॉल. काय गोलंदाजी. अतिशय सुंदर, अद्वितीय. सिंगलच मिळते. धनंजय नाईक आलेच स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या 1 न आकार घेते 40. 8 बॉल 18. अगदी आपण पाहतायत बेबी फेस जे असतं ना, नाही तुम्हाला तरुणही न सांगता येणार, तुम्ही अगदी लहानपणात आहात असे गोलंदाज ईशान. परंतु वय मॅटर करत नाही. क्रिकेटच्या परिपटलावरती आपण अनेक वेळा पाहिलंय. आज सचिन तेंडुलकर यांचा खेळ आपण पाहिला असेल. 50+52 वर्ष आहेत, परंतु जी मास्टर कप झाली त्यामध्ये काय फलंदाजी केली. अगदी त्याच पद्धतीनं आज वय वर्ष 14, परंतु खेळाला जिथे सुरुवात केले त्यामध्ये काय गोलंदाजी त्यांनी केले आतापर्यंत. 8 बॉल 18 ची गरज. सामना अटीतटीचा. सामना फसलाय. धनंजय नाईक ढासू दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. इथे शफल झाले होते त्या अनुषंगाने बॉलला अगदी बाहेर हाताळलं चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. काय खेळ केलाय या संघानं. आदरणीय सन्माननीय प्रमोद घरत आणि राकेश किणी सरांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी.
काय सामना रंगलाय. 8 बॉल आणि 17चा मॅच. नाईट क्रिकेटचं हे घमासान. कोण पडणार कोणावर भारी, ताई पॅकर्स की मग एका बाजूला काय चेंडू टाकला. धनंजय नाईक बाहेर आले आणि बाहेर येताना त्यांना मात्र रीड केलं गोलंदाज ते म्हणजेच ईशान यानं. खूप सुंदर गोलंदाजी, अद्वितीय सबमरिंग लाईन ऑर लेंथ, खूप चांगली गोलंदाजी. फलंदाजांना इथे कर्दन काळ. प्रेक्षक टाळ्या वाजवतात, प्रेक्षक शिट्ट्या वाजवतात, कारण विराथन खुर्द संघ आहे आपल्या जवळचा. त्यांच्यासाठी प्रोत्साहन देणं आपलं काम आहे. आणि ज्या अनुषंगानं ओपनच्या क्रिकेट संघाला या पद्धतीनं मात देणं याला देखील विक्ट्री म्हणतात. नयन किणी मॅचचा आनंद घेत आहेत अगदी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधनं. सध्या आपण पाहू शकाल मोठमोठे संघ सफाळ्याचे गारज झाले आणि त्यावेळेला चामुंडा स्पोर्ट्स विराथन हा संघ आला आणि त्यांनी सांगितलं की हरकत नाही, आमचे सफाळ्याचे लीड संघ करतात ते शांत राहिले या स्पर्धेमध्ये, आम्ही नाही थांबणार. 7 बॉल 17चा मॅच. 7 बॉल 17 गोलंदाजी ट्रॅकवरती ईशान. हे नाव नाही तर हे ब्रँड आहे. ईशानला आपण पाहतात. शेवटचा बॉल या षटकातला. खोलवर टप्पाचा बॉल. काय गोलंदाजी, नशिबानं साथ नाही दिली यावेळेला. बॉल चाललाय मागे, क्षेत्ररक्षक कॅरी करतात बॉलला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मी म्हणून सेव्ह केल्या. जबरदस्त क्रिकेट. ईशानची गोलंदाजी आवडली असेल, एकदा टाळ्या व्हायला हव्या. जबरदस्त गोलंदाजी ईशान. 14 वय वर्ष, फक्त 14 त्याच्या वयाचा आकडा आहे. त्यानं गोलंदाजी खऱ्या अर्थानं एका पंकज पाटीलचा जो रोल आहे ना त्या पद्धतीने त्यानं गोलंदाजी केलंय. आता 6 मध्ये गरज आहे ती म्हणजेच 15 धाव्यांची. 6 बॉल 15 काय होईल, घेऊया एक रिफ्रेश करणारं छोटंसं संगीत आणि जाऊया पीके साऊंड कडे. राजा छत्रपती शिवाजी राजांना वंदन. लक्षात घ्या, मॅच जिंको किंवा हरो, मैदानाच्या आतमध्ये कोणी जाणार नाही. लक्षात घ्या, नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत. मग तिथे अशा गोष्टी संबोधल्या जाणार नाही. सामना अंदर कोई नाही जाएगा. येस, निश्चित सिद्दीक बाबे सर भिवंडी मधून ते बोलत असतात आणि तिथे ओमकार शेट्टे सरांनी तो उल्लेख केला होता. अंदर कोई नाही जाएगा. 6 बॉल 15ची मॅच आणि या 6 बॉल 15 मध्ये आता मजा आलाय. प्रेक्षक सांगतात की असे सामने आम्हाला रोज बघायला आवडतील. आणि या शिवनेरी चषकाने अंतिम रजनीमध्ये चामुंडा स्पोर्ट्स विराथन त्यांचं भाग्य खुललं. सेमीफायनलचं तिकीट मिळालं आणि सेमीफायनलचं तिकीट यासाठी मिळालं की ताई पॅकर्सला खऱ्या अर्थानं आपण पाहतात ते लढा देत आहेत. एक लढाऊ वृत्तीनं हा संघ उतरला मैदानाच्या आतमध्ये आणि ज्यांनी अप्रतिम क्रिकेट दाखवलं. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज. शेवटचं षटक आणि निर्णायक षटक प्रथमेश. अनिकेत राऊत यांनी देखील असे सामने अनेक वेळा आपल्या नावी केलेत. अल्लाळी पासूनची सुरुवात, अल्लाळी पासून मग पालघर पर्यंत प्रेझेंट केलं, पालघर मधून मग पुढे गेले आणि शारजा दुबई पर्यंत याही खेळाडूंना प्रवास केलाय. तेच खेळाडू अनिकेत राऊत दाखल झालेत. कोलवर टप्पाचा बॉल बिटवीन दी गॅप. बॉल चाललाय कव्हरला फाडत. चेंडू सीमा रेषा पार. अनिकेत राऊतच्या बॅट मधनं आलाय चौकार. 4. हलक्यात घेऊ नका, जे आता दर्शवून देतात की मी जरी या स्पर्धेमध्ये प्रथमताच यावेळेला बॅटिंगला आलोय, परंतु आलोय तर मग मॅच घेऊन जाणार या आशेसह माझं डगआउट देखील पाहत आहे. 5 धक्के दिले ते म्हणजेच चामुंडा स्पोर्ट्स विराथन या संघानं. 5 बॉल 11चा मॅच. अनिकेत राऊत मैदानाच्या आतमध्ये लीड करतात सध्या या मॅचला. फुलरलेनचा बॉल आणि या फुलरलेनच्या बॉलवरती बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. मिळतील धावा 6. षटकार. वॉर रूम मध्ये आलेत. हाईट फॅक्टर भीमर आहे का हा बॉल, पंच तपासतील. मी म्हटलं की अनिकेत राऊत यासाठी जाणला जातो ज्यानं बॉलला पाठवलं आणि इथे आपण पाहू शकाल आता काय होतंय आणि काय बिघडतंय.
फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल. जिथे आपण पाहतायत 4 बॉल आहेत आता आणि 4 बॉलमध्ये 5. ईशाननं जी गोलंदाजी केली त्या गोलंदाजीसाठी अजय भोईर यांच्याकडनं 200 आलेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल अगदी फुलर लेनचा बॉल अनिकेतनी त्या बॉलवरती आक्रमण केलं, मिड विकेटला बॉलला क्लिअर केलं. आता सध्या बॉल आहेत तुमच्याकडे ते म्हणजे 4 आणि 5 धाव्यांची गरज. अनिकेत राऊत प्रथमेश थोडंसं टेन्शनमध्ये आले असतील, परंतु यावेळेला टेन्शन नाही घ्यायचंय, टेन्शन द्यायचंय प्रतिस्पर्धी संघाला. या आशेसह तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. 4 बॉल 5 ची गरज. खोलवर टप्पाचा बॉल होता, इथे रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट जर लागतोय तर बाद झाले असते, परंतु इथे फेकी खराब आली. चामुंडा स्पोर्ट्स विराथन संघ मॅच मध्ये पूर्णतः सध्या कंट्रोल केलं अनिकेतनं. अशा अनेक मॅच अनिकेतनं आपल्या बाजूने फिरवल्यात. कालच्या दिवसात सुपर ओव्हर बघायला मिळाली होती, त्यावेळेला मन्या दहाडला होता. विठ्ठलवाडीचा ब्रँड मनोज पाटील ज्यानं षटकार ठोकला होता. यावेळेला जर सुपर ओव्हर झाली मजा येईल, परंतु एका बाजूला स्पीड गन प्रज्योत अंबिरे देखील दाखल झालेत, ज्यांनी या षटकात गोलंदाजी केली. त्यांच्या विरोधात षटकार आणि चौकार ठोकले गेले. 3 बॉल आणि 3 धावांची गरज. ताई पॅकर्स पालघर. एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी, ज्यांनी एक स्टँड आता पूर्ण आपल्या नावी केलाय. ध्रुव 11 सातपाडीचा तो क्रेज आहे. मेहुलदादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. वामिका स्टार अंडरमच्या वायकट्टा आशिया खंडातील अग्रगण्य स्पर्धेमध्ये पालघरला उतरवलं. 3 बॉल 3 ची गरज. इथे आपण पाहतायत इनटू द गॅप अनिकेत राऊतनं बॉलला खेळलंय. शेवटच्या क्षणाला इथे आपण पाहतात चौकार. अनिकेत राऊत सांगतात की मैं हूं ना. जबरदस्त क्रिकेट दाखवलं आणि इथे विजयाचा झेंडा अंतिम मॅच मध्ये ज्यांनी केला शिरकाव, हरकत नाही. चामुंडा स्पोर्ट्स तुम्ही मात्र खूप चांगलं क्रिकेट दाखवलं आणि इथे फायनल मध्ये मजल मारणारा दुसरा संघ आपल्याला बघायला मिळतोय, तो म्हणजेच ताई पॅकर्स पालघर.